आणि यानंतर पुढची बातमी आहे ती म्हणजे बीडमधून अभिनेते सयाजी शिंदे यांनी बीडच्या पालवण इथं उभारलेल्या सह्याद्री देवराई प्रकल्प परिसरात आग लागल्याची घटना घडली। काही क्षणात आग जंगलभर पसरली आणि 1 एकरवरील जंगलात ही आग धुमसत होती। आग लागल्याचं लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थांकडून आणि वन विभागाकडून तातडीनं आग आटोक्यात आणली गेली, त्यामुळे ही पुढचा अनर्थ टळला। मात्र काही झाडांना आगीची झळ बसल्याचं समोर आलं। दरम्यान काही मद्यपींनी आग लावल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली। यापुढे आग लावण्याचे प्रकार कोणत्याही व्यक्तीकडून घडल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा वन विभागाकडून देण्यात आलाय। दरम्यान देवराईतील आगीची घटना अत्यंत गंभीर आहे। आतापर्यंत 40 देवराईची कामं झाल्याचं सयाजी शिंदे म्हणाले आहे। आता हा डिसेंबरपासून मे पर्यंत महाराष्ट्रासाठी फार वाईट प्रसंग आहे। जिथं जिथं डोंगरात काहीतरी सहज न्यूसन्स करतात, सिगरेट ओढतात, बिडी टाकतात आणि आग लागते। आणि कधी कधी गैरसमज आहे की गवत जाळल्यानंतर परत चांगलं होतं, पण ॲक्च्युली खूप खूप नुकसान होतं निसर्गाचं। येतो वेळेस पर्यटनाचा आनंद घेता वेळेस काही असतेच जे काही अतिउत्साही त्यांनी जे काही केलेलं आहे त्यानंतरचा हा प्रकार झालेला आहे, तुम्हाला दिसूनच येतंय। तर नक्कीच यापुढे जर आम्हाला असं कोणी करताना दिसलं वन क्षेत्रामध्ये, तर नियमानुसार वन गुन्हा दाखल करून त्यांच्यावर जी काही दंडात्मक कारवाई केली जाईल। नवी मुंबई विमानतळावर पहिल्या प्रवासी विमानाचं लँडिंग झालं। आज